नमस्कार मित्रांनो. भविष्य पुराणात असं म्हटलं आहे की इस्लाम जितक्या वेगाने पसरवला तितक्या वेगाने तो खाली येईल. खरं तर हे भविष्य सांगेल की पुढे इस्लामचं काय होतं. पण आज जो आपण जगात बघतो, ज्या पद्धतीने इस्लामचा आतंकवाद मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ज्या पद्धतीने जगाला इस्लामचा त्रास होतो आहे, मग तो युरोप खंड असेल, आशिया खंड असेल, ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम आहेत त्या त्या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण तयार होतं आहे आणि मुस्लिम किती प्रमाणात आतंकवाद घडवत आहे आणि वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं जे काही त्या मूळच्या समाजाशी शत्रुत्व चालू आहे ते बघितलं तर असं वाटतं की इस्लाममधले लोकच हे सगळं बघून इस्लामपासून दूर जाऊ लागले. कारण आपण जेव्हा बघतो की जे एक्स मुस्लिम आहे ते मोठ्या प्रमाणात इस्लामची पोलखोल करत आहेत. इस्लाम धर्मियांचं वर्तणूक असं का आहे, त्यांच्या धर्मग्रंथामध्ये असं काय आहे आणि पैगंबर साहेबांनी अशी काय शिकवण दिली आहे की ज्यामुळे मुसलमान आज जगात अशा पद्धतीने वावरतो. तेव्हा कुठलाही धर्म असेल, कुठलाही मानव असेल, कुठलाही मानव जात असेल, जेव्हा जेव्हा त्याचा अतिरेक होतो, जेव्हा जेव्हा तो चुकीच्या मार्गाने जातो आणि ह्या पृथ्वीचा विध्वंस करायचा प्रयत्न करतो, मानवतेला धोका निर्माण करतो, त्यावेळी निसर्ग आपले अधिकार राखून ठेवतो आणि त्या अधिकाराचा वापर करून तो जो समूह असेल, तो जो वंश असेल, तो समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. असं निसर्गाचं एक वचन आहे की त्या पद्धतीने ते काम करत असतं. तेव्हा जरी भविष्यपुराणे असं म्हटलं असेल आणि आज जरी असं काही होत नसेल, पण त्याची दिशा आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसायला लागली. मग ते इराणमध्ये असेल, मग ते वेगवेगळ्या देशात असेल, ज्या ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे ते सगळं बघून मूळ इस्लामवासीय, मूळ मुसलमानच या गोष्टीपासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आज जरी त्याचा वेग कमी असेल तर भविष्यात त्याचा प्रचंड वेग वाढेल आणि हे लोक स्वतःहून इस्लामला खारिज करतील. कारण आज इराणमध्ये हिजाबला फेकून देण्यात आलेलं आहे, मस्जिदी जाळण्यात आलेलं आहे आणि मुल्ला मौलवींच्या टोप्या उडवायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी सरळ सांगितले की आम्हाला असला इस्लाम नको. तेव्हा हे जेव्हा एका देशात होतं त्याचं वातावरण सगळ्या जगभर पसरतं आणि सुज्ञ, हुशार आणि आजच्या काळाप्रमाणे वागणारा माणूस या सगळ्या गोष्टी बघत असतो आणि तेव्हा तो आपला निर्णय घेत असतो की आपल्याला हा धर्म हवा किंवा नको. तेव्हा असं जेव्हा हे सगळं वातावरण वाढत जाईल तेव्हा नक्कीच इस्लामला ओटी लागेल. नमस्कार.